नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगरदऱ्यातल्या गोष्टीत। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलोय। तर मित्रांनो, ही गोष्ट आहे एका माणसाची। एक माणूस होता आणि तो हमेशा चिडचिडपणा करायचा, कारण त्याचं एकच काम होतं, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं, प्रत्येक जणाच्या बोलण्याकडे लक्ष देणं आणि कुणाचं पटणं आणि कुणाचं नाही पटणं याच्यामध्ये त्याच्या डोक्याला हमेशा चिडचिडपणा यायचा आणि तो हमेशा टेन्शनमध्ये राहायचा। मग त्याने एक दिवस काय केलं, एक बाबाकडे गेला आणि बाबांना म्हणाला, बाबा हमेशा माझ्या डोक्याला टेन्शन येते, चिडचिडपणा वाढतोय, मला काहीतरी उपाय सांगा। मग बाबा काय म्हणाले, तुझ्यावर तर साधा सोपा उपाय आहे। तुम्हाला काय? बाबाने एक वाटी घेतली, त्यात पाणी काट भरलं आणि तोंडापुढे नेऊन मंत्र मारल्यावानी केलं आणि वाटी त्याच्या हातात दिली आणि सांगितलं, जोपर्यंत घरी जायचील तोपर्यंत या वाटीतला एकही थेंब खाली सांडता कामा नये। त्याला वाटलं, आता ह्या वाटीतला थेंब खाली नाही सांडला पाहिजे। मग तो दम्मादम्मानी वाटी घेऊन घरी निघाला आणि वाटात त्याला कुणी काय म्हणायलं, अरे एवढी काटूकाट वाटी का भरली, हिच्यात तर काही नाही बी, फक्त आहे काय पाणी। पुढे गेला, लोक तसंच म्हणायला लागली, अरे हिच्यात काय पाणी। मस्त घरी गेला, वाटी ठेवली, पण बाबांनी त्याला सांगितलं होतं, ही वाटी घरी ठेव आणि दुसऱ्या दिवशी माझ्याकडे ये। मग तो परत बाबाकडे आला आणि विचारलं, तू वाटी घरात नेईपर्यंत तुला किती जणांनी विचारलं की ह्यात नेमकं काय आहे, कुठं चालवलंस, कशामुळे आणलंस, असं काही विचारलं का? तो म्हणला, लई जणांनी विचारलं। मग तू काय म्हणला? मी काहीच बोललो नाही, मी सरळ आपली वाटीतलं पाणी सांडल म्हणून सरळ सरळ चालत राहिलो। बाबा म्हणले, मग हाच खरा उपाय आहे। जे आपलं काम आहे ते आपल्या बारकाईनं, चिकाटीनं आणि पूर्ण लक्ष देऊन करीत राहायचं। लोक काय म्हणतील याच्याकडे नाही लक्ष द्यायचं, तर तुला चिडचिडपणा येणार नाही। नाही तर तू माशी विकलेस तरी लोक म्हणणार, मुख्य प्राणी मारून विकितो। तू कीर्तन करायला लागलास तर लोक म्हणणार, हे आता कीर्तनच करायला लागला बाबा। तू कामाला लोकांच्या इथे चाललास तर लोक म्हणणार, आता काम करून काय व्हायचंय। जे आपलं काम आहे ते आपलं कामच करीत राहायचं, कुणाच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं। तुझा चिडचिडपणा कायमचा निघून जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट डोंगरदऱ्यातली, कमेंट करून अवश्य सांगा आणि भेटू उद्याच्याला। तोपर्यंत नमस्कार आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।